नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आरोग्य बीट्स या आपल्या आरोग्य जागृतीच्या परिवारामध्ये। मित्रांनो, आपण दररोज काय करतो? सकाळ झाली की चहा, दुपारी चहा, संध्याकाळी पुन्हा चहा। आणि चहा कधी एकटा असतो का? त्याच्यासोबत काहीतरी खायलाच हवं। बिस्किट, नमकीन, टोस्ट, रस्क किंवा गरमागरम तळलेलं काहीतरी। पण तुम्ही कधी विचार केलाय का की हा रोजचा छोटासा सवयीचा भाग तुमच्या शरीरामध्ये शांतपणे काय घडवत असतो? बाहेरून सगळं नॉर्मल दिसत असलं तरी आतमध्ये तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू बदल सुरू असू शकतात। भारतामध्ये कोट्यवधी लोक दिवसातून 2 ते 3 वेळा चहा घेतात। चहा स्वतःमध्ये फार मोठा गुन्हेगार नाही। त्यात मुख्यतः पाणी असतं, थोडी साखर असते, काही जण स्वीटनर वापरतात। पण खरी गोष्ट इथे आहे, चहा सोबत आपण जे खातो तेच आपल्या हृदयाच्या आरोग्यावर मोठा परिणाम करत असतं। कोलेस्ट्रॉल वाढवणं, रक्त घट्ट करणं आणि हळूहळू ब्लॉकेज तयार होण्याची प्रक्रिया सुरू करणं, हे सगळं ह्या छोट्या सवयीमुळे घडू शकतं। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वाचे भाग पाहणार आहोत। चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या 3 प्रमुख गोष्टी कशा तुमच्या नसा ब्लॉक करू शकतात, त्यामागचं सायन्स काय आहे आणि त्याऐवजी काय खाल्लं तर तुमचं हृदय सुरक्षित राहू शकतं, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चहाच्या निमित्ताने आपण अंगीकारलेल्या सवयींमध्ये खरी समस्या असते। चहा झाला की त्यासोबत बिस्किट, फरसाण, नमकीन, केक, पेस्ट्री किंवा तळलेले पदार्थ आपोआपच आपल्या प्लेटमध्ये येतात। हीच ती ठिकाणं आहेत जिथून शरीरामध्ये अतिरिक्त साखर, ट्रान्स फॅट्स, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि जास्त मीठ प्रवेश करतं। मित्रांनो, सुरुवातीला याचा काहीच त्रास जाणवत नाही। शरीर शांत असतं, कोणतीही वेदना नसते, तपासणीतही फारसं काही दिसत नाही। पण आतून एक सूक्ष्म प्रक्रिया सुरू असते जी दीर्घकाळात मोठ्या परिणामांना कारणीभूत ठरते। जेव्हा आपण वारंवार अशा प्रकारचं अन्न खातो तेव्हा रक्तातील LDL कोलेस्ट्रॉलची पातळी हळूहळू वाढू लागते। हे LDL कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर जाऊन चिकटू लागतात। या साचण्याच्या प्रक्रियेला प्लाक तयार होणं असे म्हणतात। हा प्लाक एका दिवसामध्ये तयार होत नाही, तो वर्षानुवर्षे वाढत राहतो। सुरुवातीला तो लहान असतो, पण हळूहळू रक्तप्रवाह कमी करू लागतो। एक वेळ अशी येते की हा साचलेला थर अचानक तुटतो किंवा रक्तवाहिनी पूर्णपणे बंद होते आणि मग हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक अचानक घडल्यासारखा वाटतो। लोक म्हणतात काहीच लक्षणं नव्हती, सगळं अचानक झालं। पण प्रत्यक्षात ते अनेक वर्षांच्या छोट्या दुर्लक्षित सवयींचं फलित असतं। दररोज चहासोबत घेतलेल्या त्या छोट्या स्नॅकचा परिणाम इतका दुर्गामी असू शकतो याची आपल्याला कल्पना देखील नसते। म्हणूनच प्रश्न चहा सोडायचा का असा नसून चहासोबत काय घेतो हा आहे। चहा हा आपल्या दिनचर्येचा, गप्पांचा आणि विश्रांतीचा एक भाग असू शकतो, पण त्यासोबत आरोग्यदायी पर्याय निवडणं अत्यंत आवश्यक आहे। साखर कमी करणं, तळलेले पदार्थ टाळणं आणि त्याऐवजी सुकामेवा, भाजलेले हरभरे किंवा फळांचा छोटा तुकडा निवडणं ही छोटी पावलं भविष्यामध्ये मोठा फरक घडवू शकतात। रोज थोडंसं चुकीचं खाणं म्हणजे भविष्यात मोठा धोका साठवणं आणि रोज थोडंसं योग्य खाणं म्हणजे भविष्यातील सुरक्षितता निर्माण करणं आहे। मित्रांनो, आरोग्य ही एकाच मोठ्या निर्णयाची गोष्ट नाही, ती दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयांची बेरीज असते आणि त्या बेरीजची सुरुवात आपल्या हातातल्या चहाच्या कपापासूनही होऊ शकते। मित्रांनो, चहासोबत सर्वात सहज आणि सवयीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बिस्किट। साधं बिस्किट असो, क्रीम बिस्किट, बटर कुकीज किंवा नमकीन प्रकार, नाव बदललं तरी त्यांची मूलभूत रचना जवळपास सारखीच असते। बहुतेक बिस्किटांमध्ये मैदा, रिफाइंड शुगर आणि प्रोसेस्ड फॅट्स असतात। अनेक वेळा व्हेजिटेबल ऑइल किंवा हायड्रोजनेटेड फॅट अशा नावाखाली ट्रान्स फॅट वापरलेलं असतं। ट्रान्स फॅट शरीरासाठी अत्यंत अपायकारक मानलं जातं, कारण ते रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वाढवतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL कमी करतं। ही दुहेरी हानी रक्तवाहिन्यांवर ताण निर्माण करते। आपण चहाच्या कपामध्ये बिस्किट बुडवून खातो तेव्हा ते निरुपद्रवी वाटतं, पण प्रत्यक्षात शरीरात सूक्ष्म पातळीवर घातक बदल सुरू असू शकतात। मैदा हा पूर्णपणे रिफाइंड केलेला गहू असतो, ज्यामधील नैसर्गिक फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात काढून टाकलेली असतात। फायबर नसल्यामुळे तो लवकर पचतो आणि रक्तात साखरेची पातळी झपाट्याने वाढवतो। अशा वारंवार होणाऱ्या साखरेच्या स्पाइक्समुळे शरीराला वारंवार इन्सुलिन स्त्रवावं लागतं। कालांतराने पेशी इन्सुलिनला कमी प्रतिसाद देऊ लागतात, ज्याला इन्सुलिन रेझिस्टन्स असे म्हणतात। हीच अवस्था पुढे टाईप 2 डायबिटीज, पोटाभोवती चरबी वाढणं आणि हृदयरोगाचा धोका वाढवू शकते। म्हणजेच एका छोट्याशा रोजच्या सवयीने सुरू झालेली प्रक्रिया हळूहळू गंभीर आजारांची पायाभरणी करू शकते आणि हे सगळं अनेकदा आपल्याला जाणवत देखील नाही। विशेषतः क्रीम बिस्किट आणि बटर कुकीज अधिक चिंताजनक असतात, कारण त्यामध्ये साखर आणि फॅट दोन्ही जास्त प्रमाणात असतात। मित्रांनो, हे कॉम्बिनेशन आपल्याला टेस्टी वाटतं, म्हणूनच त्याचं प्रमाण नकळत वाढत जातं।
फक्त 2-3 बिस्किटं असं आपण स्वतःला सांगतो, पण रोजच्या ह्या छोट्याशा प्रमाणाची वर्षभरात बेरीज केली तर ती मोठी संख्या होते आणि त्यासोबत शरीरावर होणारा परिणामही मोठाच असतो. आरोग्य बिघडवणाऱ्या सवयी नेहमी मोठ्या स्वरूपात येत नाही, त्या अशा छोट्या, गोड आणि सहज वाटणाऱ्या निवडींमधून हळूहळू वाढत जातात. त्यामुळे चहाचा कप हातात घेताना त्यासोबत आपण काय खातो आहोत ह्याचा विचार करणं हीच दीर्घकालीन आरोग्याची खरी सुरुवात आहे. चहासोबत नमकीन, भुजिया, चनाचूर यांसारखे कुरकुरीत पदार्थ खाण्याची सवय अनेक घरांमध्ये अगदी सामान्य आहे. चहाचा घोट आणि त्यासोबत खारट, मसालेदार चव हा अनेकांसाठी दिवसातील छोटासा आनंदाचा क्षण असतो. पण या चवीमागे लपलेला धोका अनेकदा दुर्लक्षित राहतो. अशा पदार्थांमध्ये सोडियमचं प्रमाण खूप जास्त असतं आणि वारंवार जास्त मीठ शरीरात गेलं की रक्तदाब वाढू लागतो. वाढलेला रक्तदाब म्हणजे हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण. सुरुवातीला काही लक्षणं जाणवत नाही, पण शरीर आतून दडपण सहन करत असतं. सोडियम शरीरात पाणी धरून ठेवतं, त्यामुळे रक्ताचं प्रमाण वाढतं आणि रक्तदाब उंचावतो. दीर्घकाळ हा ताण राहिला की रक्तवाहिन्यांच्या भिंती हळूहळू कडक आणि कमी लवचिक होतात. अशा अवस्थेत जर कोलेस्ट्रॉल साचायला सुरुवात झाली तर ब्लॉकेज तयार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढत असते. अनेकांना वाटतं की मी साखर टाळतो त्यामुळे मी सुरक्षित आहे, पण मिठाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. प्रत्यक्षामध्ये जास्त सोडियम हे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढवणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक मानलं जातं. चहासोबत खाल्ला जाणारा नमकीन निरुपद्रवी वाटला तरी त्याची रोजची सवय भविष्यामध्ये गंभीर परिणाम घडवू शकते. त्याचप्रमाणे रस्क किंवा टोस्ट हे हलके आणि साधे वाटतात, पण तेही रिफाईंड कार्ब्स पासून बनलेले असतात. त्यात फायबर नसल्यामुळे ते पटकन पचतात आणि रक्तातील शुगर झपाट्याने वाढवतात. वारंवार होणाऱ्या ह्या साखरेच्या चढ उतारांमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होऊ शकतो. म्हणजे साखर कमी केली तरी रिफाईंड कार्ब्समुळे शरीरावर ताण येतच राहतो. परिस्थिती आणखी गंभीर होते जेव्हा चहासोबत समोसा, पकोडा, कचोरी सारखे तळलेले पदार्थ नियमितपणे खाल्ले जातात. तळण्याच्या प्रक्रियेत तयार होणारे ऑक्सिडाइज्ड फॅट्स शरीरामध्ये सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन वाढवतात आणि ही सूज रक्तवाहिन्यांसाठी विशेषतः घातक ठरत असते. वारंवार तळलेले पदार्थ खाल्ले की वजन वाढणं, वाईट कोलेस्ट्रॉल वाढणं आणि हळूहळू ब्लॉकेज तयार होणं अशी एक साखळी सुरू होते. ही प्रक्रिया अचानक होत नाही, ती रोजच्या छोट्या सहज वाटणाऱ्या सवयींमधून तयार होते. म्हणूनच चहाचा कप हातात घेताना त्यासोबत काय निवडतो आहोत ह्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आरोग्य बिघडवणारे धोके मोठ्या निर्णयांतून नाही तर अशा छोट्या निवडींमधून हळूहळू आकार घेतात. मित्रांनो, मग प्रश्न स्वाभाविकपणे उभा राहतो, चहासोबत नेमकं काय खावं जे चवीलाही समाधान देईल आणि हृदयासाठीही सुरक्षित ठरेल? मित्रांनो, ह्याचं उत्तर अतिशय साधं आहे. जितकं नैसर्गिक आणि कमी प्रक्रिया केलेलं अन्न तितकं शरीरासाठी हितकारक. भाजलेले चणे, मखाणे, मुरमुरे यांसारखे पारंपरिक पदार्थ हे उत्कृष्ट पर्याय ठरू शकतात. यामध्ये नैसर्गिक फायबर असतं, कॅलरीज तुलनेने कमी असतात आणि अनावश्यक ट्रान्स फॅट्स किंवा एक्सेस शुगर नसते. फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं, पचन सुधारतं आणि रक्तातील साखर अचानक वाढण्यापासून आटोक्यात राहते. अशा साध्या ऑप्शन्समुळे चहाची मजा कमी होत नाही, उलट शरीरावर ताण न आणता आपण सवय टिकवू शकतो. मुरमुऱ्यांपासून बनवलेली घरगुती भेळ हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, थोडी कोथिंबीर आणि लिंबाचा रस घातल्यास ती अधिक पौष्टिक बनते. यामुळे चवही वाढते आणि पोषण मूल्य देखील. तसेच अंकुरलेली कडधान्ये म्हणजे स्प्राउट्स हलके परतून किंवा उकडून घेतले तर ते प्रथिने, जीवनसत्वे आणि मिनरल्सने समृद्ध असतात. अशा पदार्थांमुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात, पण अनावश्यक फॅट आणि एक्सेस सोडियम टाळता येतो. रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते आणि ऊर्जा हळूहळू मिळते, ज्यामुळे थकवा कमी जाणवतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हृदयविकाराचा झटका एका दिवसात होत नाही, तो अनेक वर्षांच्या छोट्या चुकीच्या निवडींचा परिणाम असतो. आणि त्याचप्रमाणे सुरक्षिततेची पायाभरणीही रोजच्या छोट्या योग्य निर्णयांतूनच होते. चहाचा कप हातात घेताना आपण काय निवडतो यावर भविष्यातील आरोग्य अवलंबून असू शकतं. म्हणून आजपासूनच जाणीवपूर्वक निवड करा. चव आणि आरोग्य यांच्यात तडजोड करण्याची गरज नाही, फक्त योग्य पर्याय निवडण्याची गरज आहे. कारण आपल्या हृदयाची काळजी हे एखाद्या मोठ्या उपचाराने नाही तर अशा छोट्या सातत्यपूर्ण सवयींनी घेतली जाते. मित्रांनो, आपल्या ह्या छोट्या सवयीच आपलं भविष्य ठरवत असतात. चहाचा कप बदलण्याची गरज नाही, पण त्यासोबतची प्लेट बदलणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच आरोग्यविषयक महत्त्वाच्या माहितींसाठी आरोग्य बीट्स हे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या एका महत्त्वाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.